हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग आज एक सिक्रेट मसाला वापरून छान असे छोले भटुरे आज बनवणार आहे. अगदी हॉटेल स्टाईल आपले छोले भटुरे होतात. छोले मी रात्री भिजत घातले होते. एक रात्री मी झोपण्याआधी थोड्या वेळ भिजत घातले होते, कारण की मला सकाळी मुलांसाठी बनवायचे होते. कारण की मीही 2 दिवस गावी होते, त्यामुळे मुलांना वेगळं काही बनवता आलंच नाही. त्यामुळे म्हटलं आज थोडी आलेले आहे, त्यामुळे म्हटलं मुलेही गेले आहेत, त्यांना सकाळी पोहे बनवून दिले आणि आता येतील ते 12:30-1 पर्यंत येतात बघा. त्यामुळे म्हटलं आधी आपण डाळ भाताचा कुकर लावून घेऊ, त्याचबरोबर ते छोले आपले होतात. तोपर्यंत इकडे मी भटुऱ्याचं पीठही मळून घेतलेलं आहे. आपला कुकर होईपर्यंत मी भटुऱ्याचं पीठही मळून घेतलेलं आहे. तुम्हाला जर भटुऱ्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तीही तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करते. आता बघा, एका कुकरमध्ये आपली डाळ ही शिजली आहे, भाताचा कुकरही झाला आहे आणि आपले छोलेही बघा किती छान मऊ लुसलुशीत असे शिजले आहेत. मी ह्याच्यामध्ये कोणताही खाण्याचा सोडा वापरलेला नाही. फक्त शिजवत्यावेळी काय करायचं, कडधान्य कोणतंही असू दे, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ वापरायचं. कडधान्य आपले खूप छान शिजतं बघा. आता आपला भटुऱ्यांचा जो छोलेचा मसाला आहे तो आपण बनवून घेऊ. त्याच्यासाठी बघा, मध्यम आकारचे 2 कांदे घेतले आहेत. तेल थोडे वापरून थोडा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे तेलावरती. जास्तही ब्राऊन होऊ द्यायचा नाही, थोडासा ब्राऊन कलरमध्ये आपला भाजायचा आहे. त्याच्यामध्येच जी आपली चणा डाळ असते ना, ती तेलामध्ये एक 5 मिनटं भाजून घ्यायची आहे. त्याच्यामध्येच आलं आणि लसूणही तेलामध्ये छान असा भाजायचं आहे. त्याचबरोबर ती मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतले आहेत, तेही छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता हा सिक्रेट मसाला आहे बघा. ह्याच्यामध्ये मी खसखस, पांढरे तीळ, शेंगदाणे, मगजबी आणि काजू असं भिजत घातलं आहे. ज्यावेळेला आपल्याला करायचं असतं त्यावेळी अर्धा तास आधी हा मसाला आहे ना, हा पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. खूप छान टेस्ट येते भटुऱ्याला. बघा, आपला मसाला गार होईपर्यंत मी इकडं डाळ ही फोडणी टाकून घेतलेली आहे. म्हणजे एका ह्याच्यात आपली पटपट अशी 1 तासामध्ये आपला स्वयंपाकही होतो. ज्यावेळी कुकर चालू होता त्यावेळी मी भटुऱ्यांचं पीठही मळून घेतलं आणि मसाला जोपर्यंत आपला गार होत होता तोपर्यंत मी इकडं डाळ ही फोडणी टाकून घेतली बघा. आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण इकडं मसालाही बारीक करून घेऊ. छान असा आपला मसालाही तयार झाला आहे. आपली तिकडं डाळही शिजत आहे तोपर्यंत बघा, इकडं मी जे छोले आहेत तेही फोडणीला देते. 2 पळी तेल वापरलं आहे. तुम्ही जर खडे मसाले जर कांद्यामध्ये वापरला तरीही चालते. आम्हाला थोडे असे खडे मसाले फोडणीमध्येच आवडतात, त्यामुळे मी फोडणीमध्ये वापरते. तुम्ही कसे वापरतात तेही मला कमेंटमध्ये सांगा. काही जणांना छोलेमध्येच थोडीशी चहा पावडर आणि थोडे गरम मसाल्याची अशी पुडी बांधतात व ज्यावेळी शिजतं त्यावेळेला टाकतात, तेही छान होतं. परंतु माझ्या मुलांना असे खडे मसाले आवडतात, त्यामुळे मी असे टाकते. त्याच्यामध्ये बघा, थोडं लाल तिखट, थोडं धना जिरा आणि बडीशेप याची पावडर, थोडं चवीपुरतं मीठ आणि आपला किचन मसाला असतो ना, ते थोडासा वापरलेला आहे आणि छान असं मसाला परतून घ्यायचा आहे बघा. आता ज्याच मसाल्याचं पाणी आहे ना, तेही ह्याच्यामध्ये थोडं टाकून देते, जेणेकरून काय होईल, आपला मसाला आहे तोही छान शिजला जाईल आणि खाली तळालाही मसाला आपला लागणार नाही. मसाला थोडासा उडतो मग डोळ्यात जातो, त्यामुळे मी झाकण ठेवून मस्त असा मसाला शिजवून घेते. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला मसाला शिजलेला आहे. त्याच्यामध्येच आता जे शिजवून घेतलेले छोले आहेत ना, ते ह्याच्यामध्ये टाकून देते. छोले जर चणा डाळ वापरला नाही तरी छोले थोडेसे मिक्सरला बारीक करून जरी घातला तरीही छान होतं. 5 मिनटं झाकण ठेवून मी छोले आपले शिजवून घेते बघा. आता छोलेही छान असे शिजलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं तूप वापरायचं आहे. तूपही मी वापरलं आहे, ते माझ्याकडून स्किप झालेलं आहे. तुम्ही नक्की छोलेमध्ये तूप वापरा, खूप छान चवीला होतात. आणि इकडे साईडला भटुरेही मी तळून घेते. बघू शकता तुम्ही किती टम्म असे आपले भटुरे फुगलेले आहेत. याची सर्व सविस्तर रेसिपी मी डिक्शनरी बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. आणि तुम्हीही या पद्धतीने छोले बनवता का? छोले भटुरे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.